प्रेज द लॉर्ड सर्वांना. आपण जाऊया देवाच्या वचनामध्ये, बघूया आज तो परमेश्वर देव आपल्यासोबत काय बोलत आहे. हालेलुया. आपण वाचूया मार्क याचा 14 अध्याय 38 वचन. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक वचनांपैकी पाठ असलेलं सर्वांचं हे वचन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण ज्या वेळेस पण काही प्रार्थना होऊ नये म्हणून जर लोकांकडे रिझन असन, काही कारण असन की आम्ही आज प्रार्थना का केली नाही, तर त्याचं उत्तर त्यांच्याकडे हे राहतं, आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही पळवाट आहे देवाच्या लोकांनो. बघूया आज आपल्यासोबत तो परमेश्वर देव काय बोलत आहे वचनातून. काय लिहिलंय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. हालेलुया. बघा देवाच्या लोकांना, आपण हे परमेश्वर देवाचं जीवन जगत असताना देवाने आपल्याला प्रार्थना करायला लावलेली देवाच्या लोकांना. कारण ज्यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये बसतो ना, त्यावेळेस त्या परमेश्वर देवाशी आपला संबंध प्रस्थापित होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना म्हणजे फक्त देवाकडे गोष्टी मागणं नाही का, देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला बरं कर, देवा माझ्या जीवनातला हा प्रॉब्लेम जाऊ दे, हा त्रास जाऊ दे. फक्त याला प्रार्थना नाही म्हणत देवाच्या लोकांना. तर प्रार्थना म्हणजे त्या पवित्र देवाशी, त्या परमेश्वर देवाशी सहभागिता देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या देवाशी आपलं बोलणं, त्या परमेश्वर देवाचं आपल्याशी बोलणं. हालेलुया. म्हणजे आपण त्याच्याशी बोलतो, तो आपल्याशी बोलतो देवाच्या लोकांना. कधी घडती ही गोष्ट? ज्यावेळेस आपण प्रार्थनेत असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि देवाने आपल्याला प्रार्थना कशासाठी करायला लावली? या ठिकाणी वचन स्पष्ट बोलतं, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लूकमध्ये, मत्तेमध्ये पण हे वचन लिहिलेलं आहे. तिथं स्पष्ट एका ओळीत लिहिलं आहे की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांवर परीक्षा येणं, देवाच्या लोकांना, ही साधी सुधी गोष्ट नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वर देवाचं वचन म्हणतं, माझ्या लोकाच्या मार्गातून सर्व ठेच लागेजोगे काढून टाका. देवाने तुमच्यासाठी कुठलेही ठेच नसलेलं, परीक्षा प्रसंग नसलेलं जीवन दिलेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण तरी तुम्हाला देवाच्या लोकांना या जीवनात चालताना जर कुठली परीक्षा फेस करावा लागत असेल, सैतान जर तुम्हाला त्रास देत असेल देवाच्या लोकांना, तर त्याला तिथं जागा झालेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण सैतानामध्ये एवढी ताकद नाही का तो देवाच्या लोकांना छळू शकतो, त्रास देऊ शकतो. पण बायबल या ठिकाणी बोलतं देवाच्या लोकांना, ज्यावेळेस आपल्या प्रार्थना कमी पडल्या जातं, आपलं बायबल वाचन कमी पडलं जातं, आपली आराधना कमी पडली जाते, आपलं त्या देवाशी बोलणं कमी पडलं जातं, त्या देवाचं ऐकणं आपल्याकडून कमी पडलं जातं, त्यावेळेस सैतानाला देवाच्या लोकांना तुमच्या जीवनात कार्य करण्यासाठी जागा होते. आणि म्हणून या ठिकाणी वचन स्पष्ट बोलतं की तुम्ही परीक्षेत पडू नये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून काय राहा? जागृत राहा. हालेलुया. जागृत आत्म्यामध्ये जागृत राहायला लावलेलं आहे देवाच्या लोकांना आपल्याला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देहामध्ये नाही, परमेश्वर देव बोलला आत्म्यामध्ये जागृत राहा व काय करा? प्रार्थना करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना आपल्या जीवनामध्ये रोज आपण प्रार्थना केली पाहिजे. रोज त्या परमेश्वर देवाशी आपला संबंध प्रस्थापित झाला पाहिजे. रोज त्या देवाचं आपण ऐकलं पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना केल्यावर देवाला तुमच्याकडून काही भेटतं अशी गोष्ट नाही देवाच्या लोकांना. प्रार्थना तुम्ही स्वतःसाठी करता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रार्थना केली काय, नाही केली काय, देवाला काहीच फरक पडत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण देवाने जे करायचं होतं ते सगळं पूर्ण केलेलं आहे. त्या क्रूस खांबावरती त्याने मुखातून शब्द काढलेत का देवा सगळं पूर्ण झालं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता जो पार्ट राहिलेला आहे, आता जो भाग राहिलेला आहे कार्य करायचं देवाच्या लोकांना, तो तुमच्या साईडचा राहिलेला आहे. तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जर तुमची इच्छा असेल देवाने तुमच्या जीवनामध्ये कार्य करावं, जर तुमची इच्छा असेल का देवाने माझ्या जीवनाकरी स्वतःचा गौरव करून घ्यावा, तर देवाच्या लोकांना तुम्हाला प्रार्थना करावी लागेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करणं देवासाठी नाही. काही लोकांना असं वाटतं आम्ही प्रार्थना केलं म्हणजे देवासाठी झालं, सगळं करून टाकलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रार्थना देवासाठी नाही करत देवाच्या लोकांना, तर तुम्ही प्रार्थना स्वतःसाठी करता की तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडले जावात. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, एक अद्भुत गोष्ट अशी सांगतो देवाच्या उपस्थितीमध्ये, जरी तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे, तारणारा म्हणून त्याला जर ग्रहण केलेलं आहे ना, एक एक शब्द सर्वांनी ध्यान देऊन ऐका, कारण अर्धवट जर ऐकलं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर नाशाचं कारण होऊ शकतं. आजचं वचन खूप डीप आहे, त्याच्यामुळे सर्वांनी ध्यान द्या. बघा, जर तुम्ही प्रार्थना केली तर देवाशी तुमचा संबंध प्रस्थापित असतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला प्रार्थना कशासाठी देवाने करायला लावली? जर या पृथ्वीवर तुम्ही राहतात, तुम्हाला तुमच्या जीवनात बदल अनुभवायचे आहेत, तुम्हाला तुमचं जीवन एक सरळ ट्रॅकवर घेऊन जायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाने दिलेल्या मार्गाने जीवन जगायचंय. तो शांती घेऊन आलेला, तो आनंद घेऊन आलेला, तो जे विपुल जीवन आपल्यासाठी घेऊन आला ना, कारण प्रभू येशू बोलला, मी तर आलो तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी आणि विपुल प्रमाणात जीवन प्राप्ती व्हावी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे जीवन ज्याला अनुभवायचं असेल ना देवाच्या लोकांनो, त्या लोकांसाठी हालेलुया प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण ज्याच्या माइंडमध्ये अशी थिंकिंग असेल, हालेलुया, की या पृथ्वीवर सगळ्या लोकांना त्रासच भोगायचा आहे आणि मला फक्त स्वर्गात जाण्यासाठी येशू पाहिजे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, मला फक्त स्वर्गात जाण्यासाठी येशू पाहिजे, या पृथ्वीवरचं दुःख मी भोगायला तयार आहे, हा जो त्रास चालू आहे, जे संकट चालू आहे ना, ते भोगायला मी तयार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण मला फक्त स्वर्गात जाण्यासाठी येशू पाहिजे. हालेलुया. जर असे कोणाची थिंकिंग असेल देवाच्या लोकांनो, तर तुम्ही प्रार्थना न करताही स्वर्गात जाऊ शकता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल असं नाही सांगत की तुम्ही प्रार्थना केली म्हणूनच तुम्ही स्वर्गात जाता, तुम्ही बायबल वाचलं म्हणूनच तुम्ही स्वर्गात जाता. नाही, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला उद्धार करता स्वीकारलेला आहे, तारणारा स्वीकारलेला आहे, वाचवणारा स्वीकारलेला आहे देवाच्या लोकांनो, तेच तुमची स्वर्गात सीट पक्की झालेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं, माझ्याकडे आल्या वाचून, प्रभू येशूच्या तोंडातले वाक्य आहे, माझ्याकडे आल्या वाचून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशूच्या दाराने आतमध्ये आलेले आहात ना, प्रभू येशू बोलला, मीच दार आहे, जो कोणी माझ्याद्वारे आत जाईल त्याला तारण प्राप्ती होईल. हालेलुया. जर तुम्ही त्याच्या करवी आतमध्ये आलेले आहात, तर तुमचं स्वर्गात जाणं तर फिक्स झालेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी काय म्हणतो, तुम्ही प्रार्थना केली नाही तरी स्वर्गात जातात, पण एक गोष्ट लक्षात घ्या देवाच्या लोकांना, हालेलुया, जर तुम्ही येशू ख्रिस्ताला तारणारा स्वीकारलेला आहे आणि तुम्हाला माहित आहे का तुम्ही कधी स्वर्गात जाणार आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, किंवा तुम्ही कधी देवामध्ये झोपी जाणार आहे, माहित आहे का कोणाला? हालेलुया. की मी कधी मारणार आहे कोणाला माहित आहे का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, ज्याने येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे ना देवाच्या लोकांनो, त्याच्या जीवनात जर प्रार्थना नसेल, त्याच्या जीवनात जर देवाचं जे रुटीन आहे आपलं, हालेलुया, बायबल वाचन करणं, आराधना करणं, देवाच्या लोकांनो प्रार्थना करणं, हे जर त्याच्या जीवनात नसेल ना, तर तो व्यक्ती देवातच राहू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो व्यक्ती काय करू शकत नाही? तो व्यक्ती देवात टिकावच धरू शकत नाही, तो व्यक्ती देवात राहू शकत नाही. आणि जो व्यक्ती ख्रिस्तामध्ये, जो व्यक्ती देवामध्ये राहू शकत नाही, तो स्वर्गातही जाऊ शकत नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आलं लक्षामध्ये? आलं लक्षामध्ये? हालेलुया. तुम्ही प्रार्थना न करता देखील स्वर्गात जाऊ शकता. कसं? कारण तुम्ही येशूला स्वीकारलेला आहे. पण या पृथ्वीवर राहताना देवाच्या लोकांनो, चहूबाजूने जे सर्वांना पापाने वेढलेलं आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्या पापी दुनिया, त्या जगात मध्ये राहत असताना देवाच्या लोकांनो, तुम्ही प्रार्थनेशिवाय टिकाव या दुनियेत धरू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्यापैकी कोणी कोणी असं म्हणू शकेल की माझी मेंटॅलिटी खूप स्ट्रॉंग आहे, मी पापात पडू शकत नाही, मी असं करू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे सगळे तुमचे देहाचे विचार झाले देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कोणाला जर असं वाटत असेल की मी प्रार्थना केली नाही, मी न बायबल वाचता, न प्रार्थना करता पवित्र जीवन जगू शकतो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर देवाच्या लोकांना हे तुमचा देह बोलत आहे. कारण ते शास्त्री पुरुषी लोक, यहुदी लोक बायबलमध्ये वाचतो ना, त्यांना बायबल मधला काना मात्रा देखील पाठ होता देवाच्या लोकांनो. पण ज्यावेळेस तो प्रभू येशू त्यांच्या समोर उभा होता ना, त्यावेळेस त्यांनी त्याला नाकारलं देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्या देवाला ते बायबलमध्ये सापडत होते देवाच्या लोकांनो, जे एकदम त्याच्या मार्गाने चालत होते, सगळे सण पाळत होते, त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी शैतान म्हणून संबोधलं देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि आपली तर काय गोष्ट करता देवाच्या लोकांनो? जर आपण स्वतःला बदलू शकत असतो ना या दुनियामध्ये, या जगामध्ये देवाच्या लोकांनो, तर देवाला त्याचा पवित्र आत्मा पाठवण्याची काहीच गरज नव्हती. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा दिलेला कशासाठी आहे देवाच्या लोकांनो? ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो ना, तो आपल्यातून ख्रिस्ताचं
चरित्र निर्माण करतो. आपल्या ज्या चुकीच्या सवयी आहे, जे प्रॉब्लेम्स आहे देवाच्या लोकांना, हालेलुया, जे देवाच्या जीवनासाठी अडखळण आहे, ते सगळे अडखळण पवित्र आत्मा आपल्यामधून दूर करतो देवाच्या लोकांना, हालेलुया. आपण स्वतःला नाही बदलू शकत, तर तो येऊन आपल्याला बदलतो देवाच्या लोकांना. जर स्वतःला आपण बदलू शकत असलो देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर पवित्र आत्माला देवाला पाठवण्याची काहीच गरज नव्हती. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वर्गात तुम्ही जाणार का म्हणून माहिती आहे का देवाच्या लोकांनो? फक्त तुमच्या चरित्रामुळे. हालेलुया, तुमचं जे चरित्र आहे ना, ख्रिस्तामध्ये तुम्ही कसे जगले, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तुमच्यातून ख्रिस्त कसा दिसला गेला, याच कारणामुळे देवाच्या लोकांना तुम्ही स्वर्गात जाणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा, परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहावं, प्रार्थना करा. प्रभू येशूने कुठली गोष्ट सांगितली ना देवाच्या लोकांनो, ती स्पेसिफिक सांगितली. त्याच्या ना पलीकडं ना त्याच्या अलीकडं कुठली गोष्ट आहे. जेव्हा तो बोलला तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहावं, प्रार्थना करा. हालेलुया. जर प्रार्थना कमी झाला तर देवाच्या लोकांना परीक्षा येते देवाच्या लोकांना, कारण मी नाही, त्याचं वचन बोलतंय देवाच्या लोकांना. हालेलुया. कारण ज्यावेळेस प्रार्थना कमी होता, माणूस देहामध्ये जगायला लागतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कसा देवा जगायला लागतो देवाच्या लोकांना? देहामध्ये जगायला लागतो. त्याला स्वतःच्या बुद्धीवर देवाच्या लोकांना, हालेलुया, भरोसा व्हायला लागतो. त्याला डोळ्याने जे दिसतं त्याच्यावर भरोसा व्हायला लागतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस माणूस प्रार्थनेमध्ये राहतो, तो आत्म्याने भरलेला राहतो, तो देवाच्या सामर्थ्याने भरलेला राहतो, तो देवाच्या वचनातून विचार करून जीवन जगतो, तो देवाने दिलेल्या दृष्टीने पाहून तो विचार करत जीवन जगतो देवाच्या लोकांना. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, कोणीच स्वतःला बदलू शकत नाही. म्हणून बायबल म्हणतं, ना बलाने ना पराक्रमाने, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल, परमेश्वर म्हणतो. हालेलुया, हालेलुया. ना कुठल्या बलाने, ना कुठल्या पराक्रमाने, ना कुठल्या टॅक्टिक्सने, ना कुठल्या थिंकिंगने. हालेलुया. आपण बघतो इतके मोटिवेशनल स्पीकर आहेत, सगळेजण मोटिवेशन देतात देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघतो आपण असंख्य करोडो फॉलोअर्स आहेत देवाच्या लोकांना त्यांच्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण तेच देवाच्या लोकांना त्यांच्यामध्ये भांडत बसलेले असतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कधी कधी त्यांचा स्वभाव पण असं वाटतं यांनाच मोटिवेशनची गरज आहे, पण बोलताना इतके जोरात बोलतात देवाच्या लोकांना, पण ते मोटिवेशन कधी टिकत नाही देवाच्या लोकांना. पण ज्या वेळेस देव एखाद्याला सुटकारा देतो ना, तो अनंत कालाचं जीवन देतो डायरेक्ट. हालेलुया, हालेलुया. न संपणार तो जीवन देतो देवाच्या लोकांना. या दुनियेत राहायचं असेल देवाच्या लोकांना, तर तुम्हाला प्रार्थना गरजेचीच आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करणार, त्याच वेळेस त्याच्या आत्म्याने भरलेले असणार, त्याच वेळेस तुमचा देवाशी संबंध प्रस्थापित असणार देवाच्या लोकांना. नाहीतर बायबल बोलतं की पाप दरवाजाची टपून आहे. हालेलुया. एक वचन वाचूया आपण, उत्पत्तीचा 4 अध्याय 7 वचन. तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाहीस तर दाराशी पाप टपूनच आहे. त्याचा रोग तुझ्यावर आहे, याकरता तू त्याला दाबात ठेव. आमेन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा, बायबल या ठिकाणी स्पष्ट बोलतं, तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाहीस तर दाराशी पाप टपूनच आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पाप कुठं आहे देवाच्या लोकांनो? दाराशी टपूनच आहे. ते पापाला आपल्याला जीवनात जागा होऊ द्यायची नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. बायबल म्हणतं पापाचे वेतन हे मरण आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन हे सार्वकालीन जीवन आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, या दुनियेमध्ये, या जगामध्ये, या पृथ्वीवर राहत असताना, या लोकांमध्ये राहत असताना देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, सगळ्या गोष्टीत आपण जीवन जगताना जर आपण आत्म्याने भरलेले नसू ना देवाच्या लोकांनो, तर सैतान तुम्हाला सहजासहजी पापात टाकू शकतो देवाच्या लोकांनो. बायबलमध्ये एका ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे देवाने, सहजासहजी गुंतवणारे पाप. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सहजासहजी, काहीच वेळ लागत नाही पापाला गुंतवायला. हालेलुया. बायबल बोलतं या ठिकाणी का सहजासहजी, सहज गुंतवणारे पाप. हालेलुया. सहज त्या पापात तुम्ही गुंतून जाता देवाच्या लोकांनो. पण जर तुम्ही प्रार्थनेत आत्म्याने भरलेल्या आहात देवाच्या लोकांनो, हालेलुया, तर देवाच्या लोकांना त्या पापाची तुमच्यावर
सत्ता चालत नाही, बायबल म्हणतं. हालेलुया, हालेलुया. कारण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या लोकांना देवाच्या आत्म्याने भरलेले असताना, देव तुमच्यासाठी स्वतः वचन पाठवत असतो. देव तुमच्यासाठी स्वतः सगळ्या गोष्टी सेट करत असतो. हालेलुया. देव तुमचं जीवन डिझाईन करत असतो. देव तुमचं जीवन डेकोरेट करत असतो देवाच्या लोकांना. हालेलुया. देवामध्ये चालताना एखादा व्यक्ती प्रार्थना करत आहे, आत्म्याने भरलेला आहे, जरी त्याच्याकडून चूक झाली, पण येशू ख्रिस्त त्याच्या पाठीमागे उभा असतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त त्या व्यक्तीसाठी बोलत असतं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा देवाच्या लोकांनो, आपण बायबलमध्ये बघतो दावीद होऊन गेला देवाच्या लोकांनो. दाविदाकडून पाप झालं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण दाविदाकडून ज्यावेळेस पाप झालं, त्यावेळेस देवाने त्याच्यासाठी कोण पाठवला? नाथान संदेष्टा पाठवला देवाच्या लोकांनो. त्या संदेष्टा करीवी देव देवाच्या लोकांनो दाविदाशी बोलला आणि दावीद सुधारला देवाच्या लोकांनो. त्याला त्याचा पश्चाताप झाला देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शौल देवाच्या लोकांनो, ज्या शौल जुन्या करारामधला शौल, त्याच्यासाठी देवाने शमूएल नेमला देवाच्या लोकांनो. पण दाविदाचा मुलगा देवाच्या लोकांनो शलोमोन, ज्याने परमेश्वर देवाचं मंदिर बांधलं देवाच्या लोकांनो, त्याचा संबंध फक्त तो त्या मंदिरात ज्यावेळेस नवीन मंदिर बांधलं गेलं त्यावेळेसच त्याचा देवाशी संबंध त्या ठिकाणी दिसला जातो देवाच्या लोकांनो. त्याच्यानंतर कुठेही त्याचा देवाशी संबंध असलेल्या गोष्टीचा उल्लेख होत नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा देवाच्या लोकांनो, दाविदासाठी देवाने नाथान पाठवला, शौलासाठी देवाने शमूएल पाठवला, पण त्या शलोमोनाचा देवाशी संबंध नव्हता, म्हणून देवाने शलोमोनासाठी कोणीच पाठवलं नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या शलोमोनाला कोणीच पापातून बाहेर काढू शकलं नाही देवाच्या लोकांनो. शलोमोनासाठी देवाने इतकं सुंदर जीवन तयार केलेलं देवाच्या लोकांनो, पण त्याने मिस्री लोकांच्या स्त्रिया ज्यावेळेस बायका करून घेतल्या देवाच्या लोकांनो, तो त्यांच्या देवाच्या चरणी लागला देवाच्या लोकांनो. मिस्री लोकांच्या दैवताच्या तो पाया पडायला लागला. शेवटी तो पापात मेला देवाच्या लोकांनो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ध्यान द्या. बघा दाविदाने पाप केलं, नाथान संदेष्टा गेला, कारण देवाशी त्याचं नातं होतं. शौल देवाच्या लोकांनो, हालेलुया, स्वतः ॲरोगंट होता, पण देवाला भीत होता. देवाची भीती त्याच्यामध्ये होती देवाच्या लोकांनो. देवाने त्याच्यासाठी शमूएल ठेवलेला. पण या शलोमोनाचं कुठंच देवाशी असं नातं पाहायला नाही मिळालं. हालेलुया. काय ज्यावेळेस मंदिर स्थापन केलं त्याच्यानंतर कुठंच त्या शलोमोनाचं नातं बघायला नाही मिळालं. त्या शलोमोनाला वाचवण्यासाठी कुणीच गेलं नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपलं देवाशी नातं असतं ना देवाच्या लोकांनो, देव 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 तो परमेश्वर देव स्वतः तुमच्यासाठी माणसं उभा करतो देवाच्या लोकांनो. हालेलुया, स्वतः ते लोक तुमच्यासाठी उभा करतो देवाच्या लोकांनो, की देवाला माहित आहे, हालेलुया, माझ्या पोराकडून नकळत चूक झालेली आहे, नकळत पाप झालेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हा रोज प्रार्थना करत आहे, रोज आराधना करत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. रोज बायबल वाचन करत आहे. आत्मिक जीवन याचं सरळ आहे. हालेलुया, याचं माझ्याशी नातं आहे, याला मी असंच नाही सोडू शकत. बायबल म्हणतो दुर्जन एकदा पडला तरी नष्ट होतो, पण धार्मिक 7 वेळा पडला तरी उठून उभा राहतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो देव म्हणतो मी तुला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. हालेलुया. कधी घडली जाते ही गोष्ट देवाच्या लोकांनो? ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो देवाच्या लोकांना. हालेलुया. ज्या वेळेस त्या परमेश्वर देवाशी आपलं नातं असतं देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रार्थना आपल्याकडून होत नाही, त्याच्यासाठी आपल्याकडे कारण नसत्या देवाच्या लोकांना. हालेलुया. कारण देणारा व्यक्ती कधीच देवात वाढू शकत नाही. तो एका पर्टिक्युलर ठिकाणीच देवाच्या लोकांना राहणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्या जीवनात आत्मिक उन्नतीला जागाच नाही. जे लोक देवासाठी वेडे असताना देवाच्या लोकांना, तेच लोक देवात वाढले जातात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी वचन काय लिहिलं आहे? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहावं, प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सर्वांना कळलं. एक पहिला पार्ट आपण काय पाहिला देवाच्या लोकांनो? प्रार्थना काय इम्पॉर्टंट आहे. प्रार्थनेत आपलं देवाशी नातं कसं निर्माण होतं. या पृथ्वीवर जर तुम्हाला तुमच्या जीवनात बदल पाहिजे असेल तर प्रार्थना करा. या पृथ्वीवर जर तुमच्या जीवनात तुम्हाला बदल पाहिजे नसेल, फक्त स्वर्गात जायचं असेल देवाच्या लोकांना, तर प्रार्थना करू नका. पण देवाच्या लोकांना या ठिकाणी पण लय मोठा आहे. हालेलुया. जर तुम्ही प्रार्थना केली नाही तर तुम्ही आत्म्याने भरलेले राहू शकत नाही. तुम्ही देवामध्ये देवाचं जीवन स्वर्गात जाण्यापर्यंत तुम्ही देवात टिकूच शकत नाही देवाच्या लोकांना. कारण पाप कुठं आहे? दाराशीच टपून आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. पण जर वचन तुमच्यामध्ये आहे, प्रार्थनेत तुम्ही आहे, आत्म्याने भरलेला आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. तर तो प्रभू येशू म्हणतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट ध्यानामध्ये, आणखीन एक गोष्ट, हालेलुया, की प्रभू येशू
ज्यावेळेस तो सुरुवातीला आलेला, ज्यावेळेस त्या मरियेच्या उदरातून जन्म घेतला ना त्याने, त्यावेळेस तो म्हणला मी नीतिमानांसाठी नव्हे पाप्यांसाठी आलोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण आता तो म्हणतो आता जे माझं येणं होणार आहे ना, आता जो मी दुसऱ्यांदा येणार आहे ना, तो मी पाप्यांसाठी नाही तर नीतिमानांसाठी येणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कोणासाठी येणार आहे? नीतिमानांसाठी येणार आहे. आणि नीतिमानाचं जीवन तेव्हाच माणूस जगू शकतो ज्यावेळेस तो देवाच्या आत्म्याने भरलेला असू शकतो. बायबल म्हणतं जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. हालेलुया. कधी चालवणार देवाचा आत्मा तुम्हाला? ज्यावेळेस प्रार्थनेत त्याच्या आत्म्याने भरणार तुम्ही, ज्यावेळेस आराधनेत बायबल वाचनात त्याच्या आत्म्याने भरणार देवाच्या लोकांनो, त्याच वेळेस देवाचा आत्मा तुम्हाला चालवणार. तुम्ही देवाचे पुत्र म्हणून जीवन जगणार देवाच्या लोकांनो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता सर्वांसाठी एक खूप सुंदर गोष्ट, कारण प्रत्येकाचं एक राहतं की आत्मा उस्तू काय करा तरी देह अशक्त आहे, मला आळस आला, मला झोप आली, माझ्याकडून प्रार्थना झाली नाही. हालेलुया, कारण देवाच्या लोकांनो तुम्ही देहाच्या अधीन आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एखादी चांगली सिरियल चालू आहे, एखादा चांगला पिक्चर चालू आहे देवाच्या लोकांनो, आणि तुमचा प्रार्थनेचा टाइम झाला. हालेलुया, पण जर तुम्ही त्या प्रार्थनेपेक्षा पिक्चराला जास्त टाइम दिला देवाच्या लोकांनो, त्या सिरियलला जास्त टाइम दिला देवाच्या लोकांना. हालेलुया, उपवास धरायचा आहे पण, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, उपवास धरायचा आहे पण काहीतरी आवडीची गोष्ट समोर आली आणि ती खाल्ल्या गेली. हालेलुया, का तर तुम्ही देहामध्ये आहात देवाच्या लोकांना. हालेलुया, या देहावर तुम्हाला विजय मिळावा लागेल देवाच्या लोकांनो, त्यावेळेस ती देवामध्ये स्थिरता येते. बायबल म्हणतं, पौल तिमिथ्याला लिहितो, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर. हालेलुया, कसं धर? बळकट धर देवाच्या लोकांनो. आणि या गोष्टीवर आता तुम्हाला जो विजय मिळवायचा आहे ना देवाच्या लोकांनो, कारण सगळ्यांचं, जवळपास सगळ्यांचं एकच गोष्ट आहे, आत्मा उत्सुक आहे, सगळ्यांना वाटतं प्रार्थना करावा पण देह अशक्त आहे, देह प्रार्थना करू देत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, त्याच्यासाठी बघा एक देवाचं खूप सुंदर वचन आहे आपल्यासाठी, 2 करीन त्याचा 4 अध्याय 16 वचन. रे बारा सी बोलो शंदनामा. थँक्यू जीसस. म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही, परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसांदिवस नवा होत आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा या ठिकाणी एक खूप पॉवरफुल वचन आहे. हे जर तुमच्या ध्यानामध्ये आलं तर तुम्हाला देवाचं जीवन कळून जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण देवाच्या लोकांना या ठिकाणी बघा काय लिहिलं आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही, परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. 2 गोष्टी ध्यानामध्ये घ्या. या ठिकाणी लिहिलं आहे बाह्य देह. हालेलुया, पहिली कोणती? बाह्य देह, आणि दुसरं लिहिलं आहे अंतरात्मा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 2 गोष्टी ध्यानामध्ये घ्या. बाह्य देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. बघा ज्यावेळेस तुम्ही येशूला तारणारा स्वीकारलं, तुम्ही मुखाने कबूल केलं येशू तू माझा प्रभू, तू माझा देव आहे, ते नवं जीवन ज्यावेळेस ते तुम्हाला जे मिळालं आहे देवाच्या लोकांनो, तर तुमचं शरीर नाही बदललेलं. बघा कोणाला 5 बोटं होते, कोणाला 6 बोटं आलेत का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कोणाचं काही शरीरात बदल झाला का? वेगळं काहीतरी दिसायला लागलं का शरीर? पहिले तुम्ही वेगळेच दिसायचे ना, आता वेगळेच दिसताय, असं कोणाचं काही झालंय का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणी लिहिलंय जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, कारण हे जे शरीर आहे हे माती म्हातारच होत जात आहे. हालेलुया, म्हणून या ठिकाणी लिहिलं देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसेंदिवस काय होत आहे? नवीन होत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही येशूला तारणारा स्वीकारला, तुमचा देह नाही बदलला देवाच्या लोकांनो, तर तुमचा काय बदलला आहे? अंतरात्मा बदललेला आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी खूप जडजड शब्द वाटतं पण इंग्लिशमध्ये खूप छान लिहिलं आहे आउटवर्ड आणि इनवर्ड मॅन. हालेलुया, आउटवर्ड मॅन आणि इनवर्ड मॅन. हालेलुया, याचा अर्थ मराठी भाषेमध्ये सोप्या याच्यामध्ये तुमचा बाह्य माणूस, हालेलुया, आणि तुमचा आतील माणूस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाला आतील माणूस आहे ना, विचार करणारा, त्याच्यासोबत बोलणारा. हालेलुया, प्रत्येक जण विचार करतो ना. बघा प्रत्येक जण नाही का मनाचा स्वतःचाच काहीतरी हिरो असतो. हालेलुया, तो आतील माणूस देवाच्या लोकांनो तुमचा. हालेलुया, आणि बाह्य देह कोणता देवाच्या लोकांनो? बाहेरचा माणूस कोणता? तर हा देह देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. म्हणून या ठिकाणी वचन म्हणत आहे जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. का देवाच्या लोकांनी? यात आता तुम्हाला आन्सर भेटणार आहे.
का तुमचा देह प्रार्थनेच्या वेळेस देवाच्या लोकांना अशक्त झालेला तुम्हाला जाणवतो? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का तुम्ही प्रार्थनेला बसल्यावर तासन तास प्रार्थना करू शकत नाही? का तुम्हाला आळस येतो? का तुम्हाला जांभळ्या येत्या? का तुम्हाला या शरीरामध्ये प्रार्थना करण्याचा कंटाळा येतो? कारण की देवाच्या लोकांनो, तुमचा जो अंतरात्मा आहे, तुमचा जो आतील मनुष्य आहे देवाच्या लोकांनो, तो स्ट्रॉंग झालेला नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो बलवान झालेला नाही. ज्यावेळेस तुमचा अंतरात्मा तो बलवान होईल ना देवाच्या लोकांनो, तो अंतरात्मा तुमच्या बाह्य देहाला टेक ओव्हर करीन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुमचा आतील मनुष्य बलवान होईल ना देवाच्या लोकांनो, तो आतला मनुष्य तुमच्या देहावर ताबा मिळवेल देवाच्या लोकांनो. त्यावेळेस तो देह तुम्हाला नाही चालवणार देवाच्या लोकांनो, ती देहाची लालसा तुम्हाला नाही चालवणार देवाच्या लोकांनो. जो तुमचा आत्मा टेक ओव्हर करीन ना त्या देहाला, हालेलुया, जो तुमचा आतील आत्मा ज्यावेळेस देहावर ताबा मिळवीन ना, त्यावेळेस तुमचा आत्मा त्या देहाला चालवीन देवाच्या लोकांनो. हालेलुया, हालेलुया. तुमचा आत्मा ज्यावेळेस त्या देहाला सांगेल ना की मग 3 तास प्रार्थनेला बसायचंय, तर तुम्हाला 3 तास त्या देहाला प्रार्थनेला बसावंच लागेल. कारण देवाच्या लोकांनो, तुमचा आतील माणूस काय झालेला आहे? बलवान झालेला आहे. तुम्ही तुमचं लाईफ कंट्रोल करू शकता देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमची झोप कंट्रोल करू शकता. तुम्ही सगळं काही कंट्रोल करू शकता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या लालसा कंट्रोल करू शकता. तुम्ही तुमच्या वासना कंट्रोल करू शकता. सर्वच्या सर्व काही तुम्ही कंट्रोल करू शकता. का? कारण तुमचा आतील मनुष्य बाह्य देहावर ताबा मिळवतो देवाच्या लोकांनो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आतील मनुष्य कसा बलवान करायचा ते बघूया आता. इपिस्कारास पत्राचा 3 अध्याय 16 वचन. थोडंसं डीप वचन आहे, ज्यांना समजणार नाही त्यांनी परत विचारलं तरी चालेल मग नंतर. इपिस्कारास पत्र 3 अध्याय 16 वचन. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बल संपन्न व्हावे. आमेन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिलंय? त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बल संपन्न व्हावे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुठं? अंतर्यामी बल संपन्न व्हावं. कुठं बल संपन्न व्हावं? अंतर्यामी बल संपन्न व्हावं. आणि कसं होणार देवाच्या लोकांनो? तर त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बल संपन्न होणार. हालेलुया. जो नवा मनुष्य तुमच्यामध्ये निर्माण होत आहे ना देवाच्या लोकांनो, कारण त्याचा आत्मा आणि तुमचा आत्मा आता एक झालेला आहे. ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले जाणार ना, ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने सतत भरले जाणार, त्यावेळेस तुमचा आतील मनुष्य बलवान होत जाणार देवाच्या लोकांनो. तुमच्या आतील मनुष्याची ताकद वाढत जाणार देवाच्या लोकांनो. आणि ज्यावेळेस तो आतला मनुष्य ताकदवान होणार देवाच्या लोकांनो, तो तुमच्या देहावर ताबा मिळवणार देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही सर्वजण म्हणता ना की तुम्ही कसे 8-8, 9-9 तास प्रार्थना करता का? याचं उत्तर हेच आहे, कारण तो आतला मनुष्य बलवान केला गेलेला आहे. तो आतला मनुष्य बलवान झालेला आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आतला मनुष्य काय झालेला आहे देवाच्या लोकांनो? बलवान, 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 बलवान झालेला आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया. त्याच्यामुळे देवाच्या लोकांनो, रेबारा सिंदना खाला रोंदनी बिरे संदनामा. थँक्यू जीसस. हालेलुया. वचन ऐका, ते वचनातच बंधन तुटून चाललेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय होत आहे देवाच्या लोकांनो या ठिकाणी? ज्यावेळेस तुमचा आतला मनुष्य बलवान होतो, त्यावेळेस तुमचा तो आतला मनुष्य बाह्य देहावर ताबा मिळवतो देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस बाह्य देहावर ताबा मिळवतो तुमचा आतील मनुष्य, त्यावेळेस तुमच्या प्रार्थना स्फोटक आणि अग्निशाली झाल्या जातात देवाच्या लोकांनो. तुम्हाला प्रार्थनेत कंटाळा येत नाही, तुम्हाला प्रार्थनेत आळस येत नाही, तुम्हाला प्रार्थना देवाच्या लोकांना आवडायला लागते, कारण तुम्ही स्वतः तुमचं जीवन कंट्रोल करत असता देवाच्या लोकांनो. हालेलुया. तर आतला मनुष्य बलवान कधी होणार? त्याच्या आत्म्याच्या द्वारे. त्याच्या आत्म्याच्या द्वारे परिपूर्ण कसं होणार? इफिस्काराच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध कृपेच्या प्रेरणेने गा. हालेलुया. ज्यावेळेस आपण स्तुती आराधना करणार, ज्यावेळेस आपण बायबल वाचन करणार, त्यावेळेस देवाच्या लोकांनो, रे दे नामा नाखी सोख नामा, आपण देवाच्या लोकांनो अंतर्यामी बल संपन्न झालं जाणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, इफिस्कारास पत्र याचा 5वा अध्याय सर्वांनी वाचा. रे बारा सिंदा नामा. मी सांगून ठेवतो, तुम्ही नंतर वाचा.
इपिस्करस पत्र्याचा 5वा अध्याय 18 ते 20 वचन वाचा सर्वांनी. मी एकदा वाचतो, नंतर तुम्ही वाचू शकता. द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतलपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करत जा. या गोष्टी ज्यावेळेस तुमच्याकडून होणार देवाच्या लोकांनो, त्यावेळेस देवाच्या लोकांनो तुमच्यामध्ये काय असणार देवाच्या लोकांनो, त्याच्या आत्म्याकरी तुम्ही परिपूर्ण होणार. तुमचा आतला मनुष्य बलवान होणार. तुमच्या प्रार्थना स्फोटक आणि अग्निशाली होणार देवाच्या लोकांनो, कारण तुम्ही आत्म्याने चालणार देवाच्या लोकांनो, देहाने नव्हे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. आणि आता आपण वचन वाचूया. रोमकरास पत्र 8वा अध्याय. बघा, पहिल्या वचनापासून मी वाचतो, सर्वांनी ध्यान द्या. तुम्हाला ताकद मिळणार आहे प्रार्थना करण्यासाठी आजपासून. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रार्थना तुमची लाईफस्टाईल होऊन जाणार आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करणार ना, तुम्हाला कळणार, अरे पिता माझ्याशी बोलणार आहे, माझा बाप माझ्याशी बोलणार आहे, मी त्याच्याशी बोलणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमचं नातं निर्माण होणार आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. कारण जो प्रार्थना करत नाही देवाच्या लोकांनो, त्याच्या जीवनात परीक्षा असतात, पण ज्याच्या जो प्रार्थनेत रोज त्याचं नातं आहे ना देवासोबत, देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्याच्या जीवनात अद्भुत गोष्टी, गौरवी जीवन तो व्यक्ती जगत असतो. पहिलं वचनापासून बघा काय लिहिलंय. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंड आज्ञा नाही, ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघितलं काय लिहिलं या ठिकाणी. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंड आज्ञा नाही, त्यांना शिक्षा नाही, रेंदोनाबारा संदनामा, कारण ते लोक देहाप्रमाणे नाही चालत तर आत्म्याप्रमाणे चालतात. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कसे चालतात? आत्म्याप्रमाणे चालतात. आणि पुढे बघा काय लिहिलंय. कारण ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस प्रार्थनेत असता तुमच्यावर त्या पापाचा ताबा चालत नाही, कारण तुम्ही आत्म्याने परिपूर्ण होऊन जीवन जगता. आणि या ठिकाणी वचन इतकं सुंदर लिहिलेलं आहे का ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केला आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही फ्री झालेला आहात पापातून आणि मरणातून. बघा आणखीन पुढे काय लिहिलंय, तिसरं वचन. कारण नियमशास्त्र देहा स्वभावामुळे दुर्बल झाल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली. थोडा वेगळा टॉपिक आहे. बघा आणखी पुढे काय लिहिलंय. यात उद्देश हा की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो. बघा, जे लोक आत्म्याप्रमाणे चालतात, प्रार्थनेत आहे, आराधनेत आहे, वचनात आहे, बायबल वाचनात आहे, त्यांच्यासाठी वचन स्पष्ट बोलत आहे. यात उद्देश हा की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो, त्या आपल्यामध्ये नियमशास्त्राचे लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे बायबल हातामध्ये बघता ना तुम्ही, खूप मोठं 66 पुस्तकांचं, जुना करार, नवा करार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे आचरण करायला देवाच्या लोकांनो, यहुदी लोकांना, शास्त्री पुरुषी लोकांना अवघड गेलं ना, ती गोष्ट देवाने तुमच्यासाठी इतकी सोपी करून दिली. हालेलुया, की ज्यावेळेस तुम्ही आत्म्याने भरून जीवन जगणार ना, ते बायबल मधले 66 अध्यायातलं प्रत्येक वचन तुमच्या जीवनातून पूर्ण होणार. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या 10 आज्ञाच नाही, 66 पुस्तक आहे बायबल मध्ये, जुना करार, नवा करार, सगळेच्या सगळे वचन पूर्ण होताना बघता देवाच्या लोकांना तुम्ही. हालेलुया, ताकद पवित्र आत्म्याची, ना बलाने ना पराक्रमाने तर माझ्या आत्म्याने कार्य सिद्धी होईल तो म्हणतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा पुढे काय लिहिलंय. कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात, आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत त्या आध्यात्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. पुढे लिहिलंय, कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे लोक देहात जगताना, बघा, देवाच्या वचनाकडे लक्ष देत नाही, काय स्वतःला मनाला जे वाटेल ते करतात, त्यांच्यासाठी लिहिलंय देह स्वभावाचे चिंतन हे मरण आहे. जे लोक बोलताना देह अशक्त आहे, हालेलुया, म्हणून आम्ही प्रार्थना केली नाही, त्यांच्यासाठी काय लिहिलंय, देह स्वभावाचे चिंतन हे मरण आहे, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कशाच्या चिंतनात जगायचंय? देह स्वभावाच्या जगात का आत्म्याच्या जगात? देवाच्या लोकांनो, तुमच्यावर डिपेंड करतंय. हालेलुया,
प्रेज द लॉर्ड. कारण देवाचा आत्मा तुम्हाला मिळालेला असेल देवाच्या लोकांनो, तर तुमच्याकडे प्रार्थना करायची, आराधना करायची, बायबल वाचायचं का नाही? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणखीन पुढे पहा काय लिहिलंय, कारण ते देह स्वभावाच्या त्यांच्यासाठी परत, हालेलुया, जे देह अशक्त आहे म्हणता ना, हालेलुया, ज्यांना प्रार्थना करू वाटत नाही त्यांच्यासाठी, कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. हालेलुया, देवाबरोबर काय आहे? वैर. देवाला आवडत नाही देवाच्या लोकांना देहात चालणारे लोक, ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. बघा पुढे काय लिहिलंय, जे देहाच्या अधीन त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर देवाला प्रसन्न करता येत नसलं देवाच्या लोकांनो, तर मग काय उपयोग आहे आपल्याला? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या मीटिंगला जॉईंट होऊन जर देवाला प्रसन्न करता येत नाही, जर आत्म्याने जर जगायचं नाही देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, तर तुम्ही कुठं राहणार? देवामध्ये राहणार आणि देवाला तुम्ही प्रसन्नच करू शकणार नाही. देवाशी तुमचं नाताच होणार नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण येशू ख्रिस्ताच्या जीवनाची खासियतच ही आहे, म्हणून पुढे लिहिलेलं आहे, ज्याने ख्रिस्ताला स्वीकारलंय त्यांच्यासाठी लिहिलं आहे, परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे. हालेलुया, हालेलुया, ध्यान द्या सर्वजण. परंतु तुमच्यामध्ये जर 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 देवाचा आत्मा वस्ती करत आहे. हालेलुया, लय खूप सुंदर वचन आहे देवाच्या लोकांनो. परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही. हालेलुया, तर आत्म्याच्या अधीन आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही देहाच्या अधीन नाही देवाच्या लोकांनो. तो देह तसा म्हणून त्या पद्धतीने तुम्ही चालू शकत नाही. तुम्हाला त्याच्यावर देवाच्या लोकांना ताबा मिळालाय, कारण आता तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात जर देवाच्या लोकांनो. आणि जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल, तो ख्रिस्ताचा नाही. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, जर देवाचा आत्मा, जर तुम्हाला वाटत आहे की तुम्ही ख्रिस्ताच्या आहात, हालेलुया, जर तुम्हाला वाटतंय की मी देवाचं मूल आहे, जर तुम्हाला वाटतंय की प्रभू येशू माझा पिता आहे, प्रभू येशू माझा देव आहे, तर देवाच्या लोकांनो, रे दे नाबारा संदना कला रबा, तुम्ही देवाच्या लोकांनो देहाच्या अधीन नाही तर आत्म्याच्या अधीन आहात. हालेलुया, कारण तुम्हाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झाला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ज्यांना ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला आहे ते देहाच्या अधीन नाही तर आत्म्याच्या अधीन आहे देवाच्या लोकांनो. आणि जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे ना, तितके देवाचे मुलं आहेत देवाच्या लोकांनो. व पुढे बघा आणखीन काय लिहिलेलं आहे, 12 वचन बघा, 12 वचन. हालेलुया, तर मग बंधूजना हो, कोणाला बंधू म्हणतोय तो? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये मंडळीला देवाच्या लोकांनो बंधू, ब्रदर अँड सिस्टर्स. हालेलुया, तर मग बंधूजनांनो, आपण ऋणी आहोत खरे, तरी देह स्वभावाप्रमाणे जगायला देह स्वभावाचे ऋणी नाही. कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात. हालेलुया, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारली तर जगान. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा तुम्ही काय, ज्यावेळेस अंतर्यामी बल संपन्न होणार त्यावेळेस तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारली तर जगान. आणि पुढंच वचन आलंय देवाच्या लोकांनो, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघितलं, 14 वचनाची सुरुवातच अशी झाली, कारण, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बिकॉज जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना कळलं का आपल्या जीवनासाठी प्रार्थना गरजेचं आहे? कारण प्रार्थनेत असलो तरच आपण देवाच्या लोकांनो आत्म्याने भरून जीवन जगू शकतो, देवाचं पुत्र म्हणून जीवन जगू शकतो देवाच्या लोकांना. हालेलुया, एक ऊर्जा आपल्यामध्ये राहणार देवाच्या लोकांना, एक ताकद आपल्यामध्ये राहणार, एक प्रीती आपल्यामध्ये राहणार देवाच्या लोकांना. हालेलुया, तो अब्राहम बघा देवाच्या लोकांना 99 वर्षाचा होता, 99 वर्षाचा होता. हालेलुया, 75व्या वर्षी देवाने त्याला देवाच्या जीवनासाठी पाचारण केलेलं. 24 वर्ष तो देवाकडे प्रार्थना करत होता. ज्यावेळेस तो 99 वर्षाचा झाला आणि ज्यावेळेस देव त्याच्या घरी देवाच्या लोकांना रस्त्याने जात असताना त्याने देवदूत आणि देवाला ज्यावेळेस बघितलं, हालेलुया, तर बायबल त्या ठिकाणी म्हणतं अब्राहम त्यांच्याकडे धावत गेला. हालेलुया, अहो बघा, ज्या व्यक्तीला 24 वर्षापासून त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही, जो रोज प्रार्थना करत आहे, त्याचं वय 99 वर्ष झालंय, त्याने देवाला पाहिलं आणि तो पळत गेला, धावत गेला देवाच्या लोकांना त्याच्याकडे. हालेलुया, म्हणून देवाने त्याला आकाशातील ताऱ्यांनी इतकी संतती दिलेली आपण बघत आहोत देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया, अद्भुत आहे ना देवाच्या लोकांना. ज्यावेळेस अशा पद्धतीने आपण जीवन जगतो ना, त्याच वेळेस त्या देवाचा, त्या परमेश्वर देवाचा गौरव होतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि निश्चितच आजच्या वचनाकरवी तुम्ही आणि मी खूप आशीर्वादित झालोय.
आमेन. प्रेज द लॉर्ड सर्वांना.